चला नमस्कार लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. महत्त्वाची सूचना, महत्त्वाची अपडेट. पैसे वितरण तुमचे 2 दिवसात बाकी महिलांना होणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा जमा झाला. ज्या महिलांना अजूनही नोव्हेंबरचा हप्ता 1500 आलेला नसेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करायची, सर 1500 रुपये आलेले नाही. त्यासोबत एक दुसरी कमेंट करायची, सर पैसे आले नाही, ई-केवायसी केलेली आहे, किंवा सर पैसे आले नाही, ई-केवायसी माझी झालेली नाहीये. ठीक आहे. अनेक महिला आहेत त्यांची ई-केवायसी नाही झाली तरीही त्यांना नोव्हेंबरचे पैसे आलेत. अनेक महिला आहेत ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली तरीही त्यांना आलेले नाही. म्हणजे ई-केवायसी नाही केली तरी पैसे आले, पण ई-केवायसी करून पैसे आले नाहीत, अशा सुद्धा अनेक महिला या ठिकाणी आहेत. आता महत्त्वाची सूचना काय आहे, तर पैशाचं वितरण तुमचं झालं होतं 31 तारीख, 1 तारीख आणि 2 तारीख. ठीक आहे. तर पैसे वितरण 2 दिवसात बाकी महिलांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्धवट पैशाचं वितरण झालेलं आहे. त्यासोबत डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. 14 जानेवारीपर्यंत ज्या कुठल्या महिला या हप्त्यापासून वंचित राहिल्या असतील त्या महिलांना एकत्रित नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता 4500 सुद्धा एकत्रित येणार आहेत. ज्या महिलांना नोव्हेंबरचे आले असतील त्या महिलांना 3000 रुपये सुद्धा येणार. महत्त्वाची सूचना आहे. ठीक आहे. चॅनल नवीन आहे, अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल पहिलं सबस्क्राईब करा. सगळ्या महाराष्ट्राच्या महिलांना शेअर करा. लक्षात ठेवा, अनेक महिला आहेत ज्या महिलांना पैसे आले नाहीत. आता तुम्ही जर पाहिलं असेल इकडं तर बघा 1,80,00,000 महिलांनी ई-केवायसी केलेली आहे. टोटल आकडा जो पाहिला असेल 2,40,40,000 ते 42,00,000 महिलांचा आकडा आहे. ह्या पूर्ण ज्या महिला लाभ घेत आहेत, परंतु साधारणतः 1,80,00,000 महिलाला त्यापेक्षाही कमी महिलांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालं असेल. अनेक महिला तुम्ही पाहिलं असेल गावामध्ये ज्या महिलांना पैसे वितरित झालेलेच नाहीत. मग या अशा कोणकोणत्या महिला ज्या महिलांना अजूनही पैसे आले नसतील, लक्षात ठेवा नोव्हेंबरचे जे पैसे आहेत तर फक्त 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत. परंतु इथं आता हे जे पैसे वितरित झाले तर हे अर्धवट पैसे आहेत. तुम्ही पाहिलं असेल तुमच्या गावामध्ये काही महिलांना पैसे आलेत, काही महिलांना आले नाही. हे या अगोदर सुद्धा एकदा असं झालेलं आहे. ज्यावेळी ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस अशा प्रकारचा गोंधळ झाला होता. आणि आता जर पाहिलं असेल तर ई-केवायसी प्रक्रिया सक्सेसफुल दाखवलेली आहे. कुठल्याही प्रकारे उत्पन्न जास्त नाहीये, कुठल्याही प्रकारे 4 व्हीलर घरी नाहीये. म्हणजे लाडक्या बहिणीच्या सर्व अटी शर्ती त्या पालन करतात, अटी शर्तीमध्ये बसतात. तरीही त्या महिलांना नोव्हेंबर जो महिना आहे या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही वितरित झालेला नाहीये. ठीक आहे. मग कधी वितरित झालं होतं तर 31 डिसेंबर ही जी तारीख आहे या तारखेला काही महिलांना पैसे आलेत. 1 तारखेला काही महिलांना पैसे आलेत, 1 जानेवारी नवीन वर्षामध्ये 2026, आणि काही महिलांना 2 जानेवारीला पैसे आलेले आहेत. ठीक आहे. एवढ्या दिवसात वितरण झाले आणि आजपर्यंत पैशाचं वितरण 3 दिवसात झालेले. पण काही काही वेळेस असे अर्धवट पैसे वितरण झाल्यानंतर ते पैशाचं वितरण 7-7 दिवस सुद्धा झालेले. मग सोमवारी महिलांना पैसे जमा होणार आहेत का, तर अनेक ताई लक्षात ठेवा सोमवारी तुम्हाला पैसे जमा होतील. ज्यांना नोव्हेंबरचा आला नाही त्यांना सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात. परंतु जर तुम्हाला सोमवार आणि मंगळवार या दिवशी सुद्धा पैसे जर आले नाही तर तारीख लक्षात ठेवायची. नवीन वर्षामध्ये जसं प्रत्येक सण असतं त्यावेळेस सरकार तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी मदत करत असतं. मग संक्रांतीच्या वेळेस साधारणतः 14 जानेवारीच्या अगोदर ज्या महिलांना नोव्हेंबरचा शक्यतो हप्ता आला नसेल तर त्या महिलांना एकंदरीत नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीचे म्हणून 4500 किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 असे पैसे जमा होऊ शकतात. एक तर 3000 येतील नोव्हेंबर डिसेंबरचे, किंवा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे 4500 रुपये जमा होतील. ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला असेल त्या महिलांना 1500 जमा होतील, किंवा त्या ठिकाणी नोव्हेंबर आलाय, डिसेंबर, जानेवारीचे 3000 जमा होतील. ही अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे. खूप साऱ्या महिला आहेत ज्या महिला कॉल करतात रोज. ताईंनो काळजी करू नका, तुमच्या खात्यात पैशाचं वितरण हे होणार आहे, सगळ्या महिलांना होणार. त्यामुळे तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतात, अनेक महिला असतात ज्यांना अजूनही हप्ता आला नसेल नोव्हेंबरचा, अशा सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. आणि ई-केवायसी प्रक्रिया याची मुदत वाढलेली नाहीये. जी मुदत होती 31 डिसेंबर ती संपलेली आहे. आता नव्याने तुम्हाला ई-केवायसी करता येत नाही, परंतु ई-केवायसी झाली नाहीये म्हणून कुठल्याच महिलांना पैसे आले नाही असं नाही. अनेक महिला आहेत ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया अजून केलेली नव्हती तरीही त्या महिला नोव्हेंबरच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही. लवकरच तुमच्या खात्यात सुद्धा पैशाचं वितरण होईल. सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल नवीन आहे तर चॅनल अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट करा, किंवा आपला जो नंबर दिलाय त्या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. थांबतो.